अ, विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अ, आज आपण जनरल मराठी अर्थात G3 मराठी या विषयाचा अभ्यासक्रम समजून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी मला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे आणि ते बऱ्याचदा तुमचं स्क्रीनशॉट काढणे हा असं नसतं. स्क्रीनशॉट मारणे म्हणता तुम्ही लोकं त्याला. तर तुम्हाला तो स्क्रीनशॉट मारता यावेत किंवा काढता यावेत यासाठी थोडंसं मी इथे लिहून घेतलेलं आहे ते मी अगोदर वाचून घेतो. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपण कला शाखेच्या तृतीय वर्गाचे विद्यार्थी आहात. या वर्षाच्या शेवटी आपल्याला कला शाखेची पदवी मिळणार आहे. अर्थात अभ्यास करून परीक्षा दिल्यानंतरच मिळणार आहे. ही आपणा सर्वांच्या जीवनातील अत्यंत आनंदाची बाब आहे. आपण कला शाखेची पदवी एका विशेष विषयात मिळविणार आहात. अर्थात तो विषय तुमच्या आवडीचा असणार हे नक्कीच. असे असले तरी जनरल मराठी अर्थात G3 मराठी हा विषय आपण घेतला असणारच किंवा असेलच. तर आपण आज जनरल मराठी तृतीय वर्षाकरिता असणारा अभ्यासक्रम समजून घेणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची बाब अशी की 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तिन्ही वर्षांत आपल्याला नवीन अभ्यासक्रमाला सामोरे जावे लागले आहे. नवीन अभ्यास पुस्तके, नवीनच संदर्भ साहित्य, नोट्स उपलब्ध नसणे अशा अनंत अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागले आहे. त्यात काय कमी होते की काय म्हणून कोविडची महामारी आली. यामुळे तर सर्व चित्रच बदलून गेले. या नवीन बदलाला आपण सकारात्मकतेने सामोरे जात आहात याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. चालू शैक्षणिक वर्षात ही महामारी कमी झाली असली तरी ती समूळ नष्ट झाली आहे असे आपण म्हणू शकत नाही. परंतु संकटे कितीही आली तरी आपण आपले काम करत राहिले पाहिजे. आपण ते करत आहोत. अधिक सावधपणे ते करत आहोत. ही एक आशादायी बाब आहे. या वर्षात आपण जनरल मराठी या विषयाचा अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवाल अशी अपेक्षा करूयात आणि जनरल मराठीच्या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमाकडे वळूयात. आपला जो अभ्यासक्रम आहे G3चा त्यामधील हे पहिलं पृष्ठ आहे किंवा पहिलं पान आहे. या पानावरती आपण पाहू शकता विद्यापीठाचा लोगो आहे, विद्यापीठाचे नाव आहे. नवीन अभ्यासक्रम किंवा 19 पासून ज्या पद्धतीने हा बदलत आलेला आहे. उदाहरणार्थ ही चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आहे. त्यालाच आपण निवड आधारित श्रेयांक पद्धत म्हणतो. हे तुम्हाला सर्वांना परिचयाचं आहे कारण तुम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे ॲडमिशन घेतलेलं आहे आणि तुम्हाला वाटतं की आता वाटतं म्हणण्यापेक्षा अभ्यासक्रम बदललेलाच आहे. तर हे सगळं तुमच्या परिचयाचं आहेच. त्याविषयी फार काही आता बोलण्याची गरज नाही. अत्यंत कमी वेळामध्ये हा सर्व तुम्हाला समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. इथे आपण पाहिलं ना तर हा पूर्ण अभ्यासक्रम हा मराठी विषयाचा अभ्यासक्रम आहे. अर्थात इथे इथे काही स्पेशलचे विषय आहेत पण S3 आहे, S4 आहे. पण तुम्ही इकडे लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त G3 या एका विषयाचे विद्यार्थी आहात. तर इथे बघा सत्र या रकान्यामध्ये जर आपण आलो किंवा कॉलममध्ये आपण आलो तर इथे पहिले सत्र आहे, इथे दुसरे सत्र आहे. या दोन्ही सत्रांमधील जो जो तुमचा अभ्यासक्रम असणार आहे किंवा विषय असणार आहेत ना ते दोन वेगवेगळे आहेत. म्हणजे आपण G3 असं म्हणतो, पण G3 च्या अंतर्गत हे जे दोन विषय आहेत हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपण चुका आपल्याकडून होतात, की आपल्याला माहीतच नसतं पहिल्या सत्रामध्ये कोणता विषय आहे किंवा विषयाचं नाव काय आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये असणाऱ्या विषयाचं नाव काय आहे. साधी गोष्ट आहे, भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार. खाली पहा दुसऱ्या सत्रामध्ये भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार म्हणजे हे दोन्ही साहित्य प्रकार आधुनिक आहेत. आता हे तर निश्चित झालं. कोणते ते? पहिल्या सत्रामध्ये तुम्ही प्रवास वर्णन पाहणार आहात आणि दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही कविता पाहणार आहात. आणि पहिल्या सत्रामध्ये 100 मार्कांची परीक्षा असणार, दुसऱ्या सत्रामध्ये ती 100 मार्कांची असणार. हे आता तुमच्या परिचयाचं आहे ते पुन्हा सांगण्याची गरज नाही. चला आपण बघूया की पहिल्या सत्रामध्ये जो अभ्यासक्रम आहे तो कोणता आहे. तर हा इथे जे तुम्हाला जे काही दिसत आहे हे सर्व पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमाविषयीची ही सर्व माहिती आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि आता हे थर्ड इयर किंवा
प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि आता तृतीय वर्ष यामध्ये तुम्ही सर्व सेमिस्टर पद्धतीनेच अभ्यास करत आलेले आहात. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यासक्रम समजावून घेतलेला आहे आणि अभ्यास केलेला आहे. अगदी त्याच पद्धतीने आपण आता हे पहिलं सत्र समजून घेणार आहोत. इथे बघा, भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार, प्रवास वर्णन. अ, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे असतात. आपण कायम त्याविषयी बोलत असतो. इथेही काही उद्दिष्टे आहेत. उदाहरणार्थ, मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्ये आत्मसात करणे. प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराचे स्वरूप, प्रेरणा, प्रयोजने, वैशिष्ट्ये आणि वाटचाल समजून घेणे. नेमलेल्या प्रवास वर्णनाचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करणे. बऱ्याचदा ही उद्दिष्टे बऱ्याचदा सारखी असतात. जसं की मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्य आत्मसात करणे. आता प्रिंट मीडिया म्हणजे काय? मुद्रित माध्यमं कोणती आहेत? आता हे तुम्हाला विस्तारानं सांगण्याची बाब आहे. ती इथे एवढ्या कमी वेळेमध्ये मी सांगणार नाही आणि तुम्ही सर्व परिचयाचे आहात याबद्दल मी खात्री बाळगतो. त्यानंतर दुसरं जे आहे, प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराचे स्वरूप काय, प्रेरणा काय, प्रयोजन काय, वैशिष्ट्ये काय आहेत आणि वाटचाल समजून घेणे. वाटचाल समजून घेणे म्हणजे तो कधीतरी निर्माण झालेला आहे आणि तो निर्माण झाला त्या वेळेसपासून किंवा त्या वेळेपासून तो आपल्यापर्यंत आलेला आहे. तो कसा आलेला आहे, किती लोकांनी यामध्ये त्या लोकांचं योगदान आहे किंवा त्याच्या फॉर्ममध्ये काही बदल झालेले आहेत का, हे सर्व समजून घ्यायचं आहे. वैशिष्ट्ये अर्थात असतातच, प्रत्येक गोष्टीला वैशिष्ट्य आहेत. हा तर प्रकार इथे असणारच आहे. बरं, हे काय लिहायचं, प्रयोजन काय आहे लिहिण्यामागचं, प्रवास वर्णन का बरं लिहायचं, किंवा काही काम असेल ना, उगाच उठून कोणी प्रवास वर्णन लिहित नाही. प्रेरणा काय असतात हे लिहिण्यापाठच्या पाठीमागच्या, आणि स्वरूप काय असतं, प्रवास वर्णन नेमकं ओळखायचं कसं, तर हे आपण या सत्रामध्ये पाहणार आहोत. नेमलेल्या प्रवास वर्णनाचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करणे. मला वाटतं कोणत्याही कलाकृतीचा आपण प्रथम आस्वाद घेतो, एक आनंदासाठी आपण ती वाचत असतो. त्यानंतर ते आपल्याला समजायला लागते, आकलन होतं आपल्याला त्या कलाकृतीचं, आणि मग आपण एका अशा पातळीवर येऊन जातो की त्यावेळी आपण तिचं विश्लेषण करू शकतो, चांगल्या वाईटांमध्ये किंवा आणखीन भिन्न भिन्न तिचे आपण खंड खंड करून किंवा तिला खूप साऱ्या भागांमध्ये विभागू शकतो. त्या पात्रांच्या आवडीनिवडींबद्दल बोलू शकतो, पात्रांच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलू शकतो, किंवा मग कलाकृतीबद्दल बोलतो. मी कोणतीही कलाकृती असेल, कलाकृतीमध्ये व्यक्ती असतातच. तर हे कधी ज्यावेळी आपण ती वाचतो, आनंद घेतो त्या कलाकृतीचा, त्या अगदी शेवटची ती पातळी आहे किंवा पायरी आहे आणि तिथे तुम्ही सर्वजण जाऊ शकतात, आणि तुम्ही जायला हवं, हे उद्दिष्ट आहे. जरा थोडं तपशीलवार जर पाहिलं तर इथे बघा, हे घटक फार महत्वाचे आहेत. हा पहिला घटक आणि हा दुसरा घटक, म्हणजे एकूण 2 घटकांमध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे. पहिल्या घटकामध्ये मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्य. आता मुद्रित माध्यम म्हणजे काय हे माहितीच आहे, पण नेमकं कोणत्या प्रकारांमध्ये ते लेखन आपल्याला करायचं आहे, किंवा त्यांना वाटतं, या ज्यांनी हा अभ्यासक्रम लावून दिलेला आहे त्यांना काय अपेक्षा आहे तुमच्याकडून, काहीतरी त्यांना काय वाटतं की तुम्ही वृत्तलेख लिहावेत, तुम्ही अग्रलेख. आता अग्रलेख हे संपादकांनी लिहायची बाब आहे. आपण अगदी उद्याच जाऊन अग्रलेख लिहू का, तर शक्य नाही. पण अग्रलेख म्हणजे काय, वृत्तलेख म्हणजे काय, सदरलेखन म्हणजे काय, सदरलेखन तुम्ही लिहू शकतात. आणि असं काही नाही, तुम्ही सर्वच गोष्टी करू शकतात, परंतु या सगळ्या हे जे काही प्रकार आहेत किंवा या प्रकारांमधून जे काही लेखन होतं, तर ते त्याबद्दलची तुम्हाला कल्पना असावी. तुमचं प्रॅक्टिकली तुम्ही ते लिहिलंही पाहिजे. आणि हे स्वरूप आणि वैशिष्ट्ये, या खरं तर या वृत्तलेख, अग्रलेख, सदरलेखन, परीक्षण काय असतं याचं तुम्हाला स्वरूप कळावं, त्याची वैशिष्ट्ये कळावीत, हा एक घटक झाला. आणि नंतर यामध्ये जो उपघटक आहे ब, प्रवास वर्णन साहित्य प्रकार, स्वरूप, प्रेरणा, प्रयोजने, वाटचाल आणि वैशिष्ट्ये. इथे बघा, हा ब आणि मुख्य घटक 2, 3 मुलांचे 4 दिवस अभ्यास पुस्तक जे आहे, जे तुमच्याकडे असायला हवं. मी कायम सांगत असतो की त्याच्याकडून झेरॉक्स आणलं किंवा तिच्याकडून झेरॉक्स आणलं, त्यातलं अर्ध वाचताच येत नाही, असं होऊ नये. बऱ्याचदा नवीन अभ्यास पुस्तक आहे ते बाजारामध्ये उपलब्ध असेलच असं नाही, पण ते येतं त्यावेळी आपण ते घ्यायला हवं. आपल्याकडे ते संग्रही असायला हवं, आणि आपण त्याचा अभ्यास करून जर काहीतरी मार्क्स मिळविणार आहोत, त्यावरती आपलं भविष्य अवलंबून आहे, तर एवढा खर्च तर आपण नक्कीच करू शकतो. तर हे पुस्तक आपल्याकडे असायला हवं.
हे आदर्श पाटील, विकास वाळके आणि श्रीकृष्ण शेळके, आता हे 3 लेखकांनी मिळून हे लिहिलेलं पुस्तक आहे. आता आपण याला संपादित म्हणायचं की हे 3 लेखकच आहेत म्हणायचं, हे आज तरी मला सांगता येणार नाही, कारण मी अद्याप माझ्या हातात हे पुस्तक आलेलं नाही. पण आपण असं गृहीत धरूया, एकतर हे संपादित असू शकतं किंवा या 3 लेखकांनी मिळून ते लिहिलेलं पुस्तक आहे आणि प्रवास वर्णनासंदर्भातीलच ते असणार आहे, कारण आपल्या मुख्य जो वाङ्मय प्रकार आपण अभ्यासतो आहोत तो प्रवास वर्णन आहे. तर पहिल्या सत्रामध्ये एवढा अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये काय आहे आपण तेही पाहूया. दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम आता आपण पाहत आहोत. यामध्ये विषयाचं नाव अत्यंत महत्त्वाचं, भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कविता. कविता म्हटल्यानंतर ती तुमच्या माझ्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. आपण ती कधीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलेला असतो किंवा इतरांच्या कविता आपल्याला प्रचंड आवडत असतात. काही कवी आपल्या अत्यंत आवडीचे असतात. उदाहरणार्थ कुसुमाग्रजांच्या कविता असतील, खूप सारे नारायण सुर्वे वगैरे खूप सारे कवी आहेत. त्यांच्या कविता तुमच्या परिचयाच्या आहेत आणि म्हणूनच हा वाङ्मय प्रकार तुमच्या किंवा साहित्याचा प्रकार तुमच्या अत्यंत परिचयाचा जवळचा असा आहे. सो अवघड असं काही नाही. या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आपण पाहूया. यामध्ये मराठी साहित्य, भाषिक कौशल्य विकास आणि शासन व्यवहार याची माहिती घेणे थोडंसं अवघड आहे, परंतु पुढीलच्या काळामध्ये ते तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळी शिकणार आहात त्यावेळी तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळेलच. कविता या साहित्य प्रकाराचे स्वरूप, वाटचाल, प्रेरणा, प्रवृत्ती आणि वैशिष्ट्ये समजून घेणे. कोणत्याही साहित्य प्रकाराचं स्वरूप असतं, एक व्यक्तिमत्व असतं, काय आहे ते समजून घ्यायचं, त्याची वाटचाल असते, तो निर्माण झालेला आहे, तुमच्यापर्यंत आलेला आहे. अगदी पूर्वी पहिल्या सत्रामध्ये आपण ज्या पद्धतीने चर्चा केली अगदी त्याचप्रमाणे हे सगळं समजून घ्यायचं आहे. नेमलेल्या अभ्यास पुस्तकातील निवडक कवितांचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करणे. आता हे 3 शब्द तुमच्या जो परिचयाचे झालेले आहेत की आस्वाद काय, आकलन काय आणि विश्लेषण काय, त्याबद्दल फारसं काही बोलणार नाही. कविता या साहित्य प्रकारातील विविध आविष्कार व भाषा रूपांची अभ्यास पुस्तकातील कवितांच्या आधारे ओळख करून घेणे. हे प्रॅक्टिकलीच गोष्ट आहे. ज्यावेळी वर्गामध्ये प्रत्यक्ष शिकविलं जाईल त्यावेळी ते विविध आविष्कार किंवा त्यांचा फॉर्म किंवा त्याचा प्रकार काय आहे, त्यांची भाषा रूपं कशी असतात हे त्यावेळी ते लक्षात येईल. पण फार अवघड आहे असं काही नाही. आता मुख्य अभ्यासक्रम जो आहे, हे उद्दिष्टांबद्दल आपण बोलत होतो. त्यांना वाटतं की तुमच्याकडून हे सगळं पूर्ण व्हावं किंवा विद्यार्थ्यांमध्ये या गुणांचा विकास व्हावा वगैरे वगैरे. घटक पहिला, घटक दुसरा, मुख्य घटक आहे. हे घटक लक्षात ठेवायचाच आहे. हे मी उगाच तुम्हाला काही सांगत नाहीये. इथे बघा, मराठी साहित्य, भाषिक कौशल्य विकास आणि शासन व्यवहार. इथे शासन व्यवहारावरती थोडा जास्तीचा जोर दिलेला आहे किंवा भर आहे. तर आणि याच्यामध्ये किंवा 3 घटक आहेत किंवा 3 प्रकार आहेत असं म्हणूया. राज्यघटनेतील भाषाविषयक तरतुदी, अ, थोडका थोडासा चॅप्टर आहे तो, फार काही संविधान पूर्ण किंवा ते राज्यघटना पूर्ण वाचण्याची आपल्याला गरज नाहीये. तर त्या राज्यघटनेमध्ये भाषाविषयक ज्या काही तरतुदी आहेत तेवढ्याचाच अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. त्यानंतर मराठी राजभाषा अधिनियम. आता हा अधिनियम काय आहे, तर आता याविषयी पुढे समजून येईलच आपल्याला, पण थोडंसं हे नवीनच आहे नक्कीच. तर हा एक अभ्यासक्रम आहे. त्यानंतर मराठी विषयक कार्य करणाऱ्या शासकीय संस्थांचा परिचय. आता हे थोडंसं परिचयाचं आहे. जे 4-5 संस्था आहेत त्या मराठी भाषेचं संवर्धन व्हावं किंवा तिचा विकास व्हावा याविषयी काम करतात. तर हेही अत्यंत सोपं असं आहे. या 3ही बाबी अत्यंत सोप्या आहेत. त्यानंतर यामध्येच असणारा जो हा उपघटक आहे आणि दुसरा मुख्य घटक म्हणजे हा दुसरा, तर या दोन्हींचं एकच रूप आहे. उदाहरणार्थ कविता, स्वरूप, वाटचाल, प्रेरणा आणि वैशिष्ट्ये जी आपण वर उद्दिष्टांमध्ये पाहिलेलं आहे ते आपण पाहणारच आहोत. आणि संपादित अभ्यास पुस्तक. आता बघा इथे कसं संपादित आहे, म्हणजे रूप कवितेचे हे जरी पुस्तकाचं किंवा त्या संदर्भ ग्रंथ नाही म्हणू शकत आपण, अभ्यास पुस्तक म्हणू शकतो. अभ्यास पुस्तकाचं नाव जरी रूप कवितेचे असलं, संस्कृती प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केलेलं असलं, तरी एकाच कवीच्या कविता या पुस्तकामध्ये असणार नाही. तर अनेक कवी असतील
त्यांच्या कविता असतील, त्या प्रत्येक कवितेचं स्वरूप वेगळं असेल किंवा त्याचा आविष्कार वेगळा असेल, त्याचा फॉर्म वेगळा असेल, हे आपण नंतरच्या म्हणजे नंतर पाहणारच आहोत. जास्त वेटेज किंवा जास्त महत्त्व इथे बघा, इथे 3 तासांमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे आणि हा जो वरचा आहे तो 15 तासांमध्ये पूर्ण झाला पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला जास्त फोकस याच्यावरती करायचा आहे, पण हे सोडून द्यायचं आहे असं नाही. तर छोटा अभ्यासक्रम आहे, एका सत्रामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण होतो. ही संदर्भ ग्रंथांची यादी आहे. ही द्यावीच लागते म्हणून देतात, की हे सगळं तुम्ही वाचायलाच पाहिजे म्हणून देतात, हे मला अद्याप समजलेलं नाही. पण मी काही तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही यातलं प्रत्येकच पुस्तक घेऊन वाचावं. वाचलं तर छानच आहे, पण मी असं म्हणणार नाही. पण रूप कवितेचे हे पुस्तक तुमच्याकडे असायलाच हवे, हे मात्र मी म्हणणार. आता आपण 2 सत्रांचा अभ्यासक्रम पाहिला. कल्पना करूया की आपण दोन्ही पहिल्या सत्राचा, दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम आता समजून घेतलेला आहे. आपण अभ्यासालाही लागलोय. पण परीक्षा पद्धती कशी असणार? किंवा प्रश्न कसे कोणत्या पद्धतीने विचारले जातील? तर त्याबद्दल आपण आता पाहूया. तुम्ही सर्वजण या परीक्षा पद्धतीशी फार जवळून अनुभव घेतलेले विद्यार्थी आहात. उदाहरणार्थ हे तुमचं 3रं वर्ष आहे की 70-30 किंवा 70 आणि 30 मार्कांचा हा जो काही पॅटर्न आहे किंवा हा जो काही नवीन प्रकार आहे तो तुमच्या परिचयाचा आहे. 70 मार्कांची परीक्षा हे विद्यापीठ घेतं आणि 30 मार्क्स हे तुमच्या महाविद्यालयातील जे शिक्षक असतात, जे विषयाचे शिक्षक असतात, ते तुम्हाला ते मार्क्स देतात. तर त्यावेळी ते घटक चाचणी घेतात किंवा तुमची परीक्षा घेतात. त्यामध्ये 20 मार्कांची असते. त्यापैकी तुम्हाला ते जास्तीत जास्तच मार्क्स देतात असं नाही. तुम्हाला जेवढे मिळतात तेवढेच देतात. त्यानंतर 10 मार्कांचं हे आहे अभ्यासेतर अभ्यासपूरक उपक्रम. महाविद्यालयातील विविध उपक्रमातील सहभाग वगैरे या सगळ्या गोष्टींचं कोणत्या तरी एका गोष्टींचं आयोजन केलं जातं आणि त्यातून तुमचं मूल्यमापन केलं जातं. यामध्ये 10 मार्क्स अर्थात 20 आणि 10 30 मार्क्स तुमचे महाविद्यालयातील शिक्षक तुम्हाला देत असतात आणि 70 मार्क्स मात्र तुम्हाला तुमच्या अभ्यासानं, तुमच्या तुमच्या अभिव्यक्तीतूनच ते मिळणार आहेत. म्हणजे तुमच्या अभ्यासातूनच मिळणार आहेत. आणि इथे एक लक्षात घ्यायचं आहे की कोविडमुळे चांगलं झालं की वाईट हे मला माहित नाही, पण कोविडमुळे तुमच्या परीक्षेची पद्धती किंवा स्वरूप फार बदलून गेलं. नाहीतर मराठी विषयाचा पेपर आहे आणि तुम्हाला लिहावंच लागणार नाही, हे म्हणजे आपण कधी कल्पनाच करू शकत नाही. कारण मराठी विषयामध्ये किंवा कला शाखेचे विद्यार्थी या नात्यानं तुम्हाला भरपूर लिहावं लागतं. तुमचं मत व्यक्त व्हायला हवं, तुमचे विचार पुढच्या व्यक्तीला कळायला हवेत किंवा एखाद्या कृतीवर तुमचं स्वतःचा अभिप्राय किंवा स्वतःचं विश्लेषण हे व्हायलाच हवं, किंबहुना तुमच्याकडून ती अपेक्षाच असते. परंतु 70 मार्कांची ही जी काही परीक्षा आहे ते विद्यापीठ घेऊ शकत नाही, कारण कोविड आहे, महामारी आहे. पण येणाऱ्या 2 परीक्षा म्हणजेच पहिल्या सत्राची परीक्षा आणि शेवटच्या सत्राची परीक्षा, या 2 परीक्षा, आणि मी या विषयापुरतच बोलतोय, तर या बऱ्याचदा ऑफलाईन होतील असं तुमच्या मनावर ते बिंबवा. कारण कोविड किंवा कोरोना हा संपून जाईल असा सकारात्मक विचार आपण करूया आणि जर तो निघून गेला तर तुम्हाला परीक्षा ऑनलाईन द्याव्या लागणार नाहीत. तिथे तुम्हाला ऑप्शन्स असतीलच असं नाही. त्यावेळी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं वर्णनात्मक पद्धतीने द्यावी लागतील. त्यावेळी प्रश्न पहिला असेल, प्रश्न दुसरा असेल, प्रश्न तिसरा असेल, चौथा असेल. पहिल्या प्रश्नामध्ये 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 50 शब्दापर्यंत लिहावी लागतील. हे घटक 1 व 2 वर असेल. मी घटकच्या अर्थी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही घटकाकडे लक्ष द्या. त्याचा अर्थ असा आहे की प्रश्न पहिला हा कायम घटक 1 व 2 वर असेल. प्रश्न दुसरा 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 200 शब्दांपर्यंत लिहा. घटक पहिला कायम पहिल्या घटकावरच हा दुसरा प्रश्न असणार. बरोबर. प्रश्न तिसरा बघा, 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 200 शब्दांपर्यंत लिहा. घटक दुसरा, इथे घटक पहिल्यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. आणि प्रश्न चौथा, 2 पैकी 1 प्रश्नाचे उत्तर 300 शब्दांपर्यंत लिहा. घटक दुसरा, म्हणजे इथे 2च प्रश्न विचारले जातील. 1 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल.
300 शब्दांपर्यंत लिहावं लागेल. घटक दुसरा आहे. बघा काय होतं ना, बऱ्याचदा आपण आपल्या बऱ्याच गोष्टी ह्या सवयीच्या असतात. म्हणजे पहिलीमध्ये आम्ही आहोत, मग आम्ही दुसरीमध्ये जाणार, मग आम्ही 10वी मध्ये जाणार, मग आम्ही 12वी मध्ये जाणार. असंच आम्ही थर्ड इयरलाही आलेलो आहोत. असं बऱ्याचदा सवयीप्रमाणे होतं. पण कधीतरी स्वतःला विचारा, की आपण कधी समजून घेतलं का, की आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं? आपल्याला प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जातील? कोणत्या घटकांवर त्यांचा फोकस असणार आहे? मग मी त्या घटकाला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे की नाही? असं आपण मला तरी वाटतं, की आपण पाहत नाहीत. तर G3च्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे, की तुम्ही वर्षभर नक्की काय करतात हे कोणी पाहत नाही. पण तुमच्या मार्क्स मार्कशीट किंवा मार्क्स मेमोवर जे काही मार्क्स मिळतात ना, ते मात्र सर्वजण पाहतात. आणि तिथे तुमचं चित्र हे चांगलं उमटावं, त्यासाठी तुम्ही या अभ्यासक्रमाकडे लक्ष द्या आणि त्यापेक्षा कैक पटीनं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे ते लक्ष द्या. इथे 30 मार्क्स अगदी तुमच्या हातातले मार्क्स आहेत. हे म्हणजे पण यासाठी सुद्धा काय काय करावं लागतं हे काही आता YouTubeच्या माध्यमातून सांगण्याचा हा प्रकार नाहीये. पण ही अत्यंत वाईट बाब आहे, की तुमचं इथेही लक्ष बऱ्याचदा असतंच असं नाही विद्यार्थ्यांचं. तर हे 30 मार्क्स तर आपल्या हातात आहेत आणि 70 मार्क्स हे आपल्या प्रयत्नानं, आपल्या अभ्यासानं मिळणार आहेत. तर दोन्ही सत्रामध्ये जी अभ्यास पुस्तकं आहेत, ती अभ्यास पुस्तकं तुम्ही मिळवा. बऱ्याचदा आपल्या महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये ती असतीलच असं, ग्रंथालयामध्ये ती असतीलच असं नाही. परंतु बाहेर बाजारामध्ये उपलब्ध असतात, ती तुम्ही मिळवा आणि अभ्यासक्रमाला लागा. एवढंच इथे महत्त्वाचं आहे. आणि आता आपण बऱ्यापैकी अभ्यासक्रम समजून घेतलेला आहे. तो तुम्हाला समजलेला आहे अशी माझी खात्री आहे. आणि जाता जाता निदा फाजली नावाचे शायर आहेत. त्यांच्या कविता मला तरी प्रचंड आवडतात. त्यांची शायरीही आवडते. तर इथे बघा ते म्हणतात, की जितनी बुरी कही जाती है उतनी बुरी नहीं है ये दुनिया. जितनी बुरी कही जाती है उतनी बुरी नहीं है ये दुनिया. बच्चों के स्कूल में शायद तुमसे मिली नहीं है ये दुनिया. चार घरों के एक मोहल्ले के बाहर भी है आबादी. जैसी तुम्हें दिखाई दी है सबकी वही नहीं है दुनिया. यांना काय सांगायचं आहे मला तरी माहित नाही, पण जे मला समजलं ते असं, की आपण कायम आपल्या डोकावूनच असतो. आपल्या पलीकडे हे एक जग आहे. आपण आणि इथे ते म्हणतात, की बच्चों के स्कूल में शायद तुमसे मिली नहीं है ये दुनिया. आज आपण शाळेमध्ये नक्कीच नाही आहोत, पण आपण महाविद्यालयामध्ये तर आहोत आणि हे तृतीय वर्ष शेवटचं पदवीचं शेवटचं वर्ष आहे. ह्या दिवसांमध्ये एक दुनिया असते. पण कोविडच्या या महामारीमुळे तुम्ही सर्वजण याला मुकलेले आहात किंवा तुम्ही या दुनियेपासूनच दूर आहात. तर हे मला इथे फार महत्त्वाचं वाटतं, की बच्चों के स्कूल में शायद तुमसे मिली नहीं है ये दुनिया. म्हणजे